संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर बंद। आज सकाळपासून चिखली शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना फाशी देण्यात यावी तर मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे या मागणीसाठी शहर बंद। मुंबईतील क्रीडा वेध संस्थेच्या वतीने क्रिकेटपटूंचा भव्य गौरव सोहळा चेंबूरमध्ये आयोजित। खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते मुंबई विभागातील 15 क्रीडा प्रकारांतील 90 खेळाडू आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा सन्मान। महेंद्र चेंबूरकर यांच्या संकल्पनेतून सत्कार सोहळ्याचं आयोजन। अखिल महाराष्ट्र मूर्तिकारांचं आज महासंमेलन। पीओपी बंदी संदर्भात महासंमेलनाचं आयोजन। दुपारी 3 वाजता परळच्या भिवाजीराव नरे उद्यानात संमेलन होणार। पीओपी बंदी उठवण्यासाठी मूर्तिकार राज्य सरकारला विनंती करणार। 31 मार्च पासून अमरावतीतून विमान सेवा सुरू होणार। अमरावती ते मुंबई पहिलं विमान उडणार। अर्थसंकल्पातील घोषणेमुळे अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला। जॉय माल्या बागची सुप्रीम कोर्टाचे नवे न्यायाधीश। जॉय माल्या बागची न्यायाधीशपदी नियुक्ती। न्यायाधीश नियुक्ती करणाऱ्या कॉलेजियमकडून निवड। जागतिक महिला दिनी हरित सातारा ग्रुपचा एक व्यक्ती एक झाड अभिनव उपक्रम। एक व्यक्ती एक झाड संकल्प। साताऱ्यातील टेकडीवरील झाडांना पाणी घालून महिलांनी केलं श्रमदान। गडचिरोलीमध्ये मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचं आयोजन। सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आलंय। परभणी शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगार, त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून रोगराई वाढण्याची शक्यता। महानगरपालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष। परभणीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नानलपेठ पोलीस ठाण्यात कार्यशाळा। यावेळी महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक करण्यात आली जनजागृती। वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वेळापत्रक बदलले। जिल्ह्यात शाळा सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत भरवण्यात येणार। अमरावतीमध्ये 1935 गावांची पशुगणना पूर्ण तर 78 गावं अपूर्ण। 270 गावांमध्ये प्रगणनेचे काम सुरूच। 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायची होती, मात्र पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे। जगातल्या 10 सर्वाधिक प्रदूषित शहरात भारतातल्या 6 शहरांचा नंबर। भारत जगातल्या 5व्या क्रमांकाचा प्रदूषित देश, तर वायू प्रदूषणात जगातल्या 20 शहरांपैकी 13 शहरं भारतातील। कृष्णा नदीत मळी मिश्रित पाणी। आमणापुरात मळी मिश्रित पाण्यामुळे सापाचाही मृत्यू। कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात रणनागिनी बहुउद्देशीय संस्थातर्फे महिलांसाठी जुन्या खेळांचे आयोजन। जुन्या खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने खेळांचं आयोजन। चिपळूण नगर परिषदेचा अनोखा उपक्रम। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात रमलेत कर्मचाऱ्यांचे हात। फावल्या वेळेत तयार केल्या जाणाऱ्या या वस्तू शहरातील अनेक भागांचे सुशोभीकरण करण्यासाठी संस्थांना देण्यात येणार। भारतातल्या पहिल्या किन्नर महोत्सवाचे केडीएमसी कडून आयोजन। महोत्सवात तृतीयपंथीयांनी नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून मांडल्या व्यथा। शिर्डीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन। दर्शनानंतर त्यांचा सत्कार। पैठणमधील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय। पंढरपूरच्या सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले वारकरी संमेलन पार। अक्षय महाराज भोसले, सुधाकर इंगळे महाराज उपस्थित। कलाकार मानधन समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा असा ठराव। सोयगाव तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय। अधिकारी कर्मचारी वेळेवर दालनात हजर असतील तर कामे त्वरित होतील अशी नागरिकांची अपेक्षा। शहीद विनायक पुजारी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार। हजारोंच्या उपस्थितीमध्ये शहीद विनायक पुजारी यांना निरोप देण्यात आला। शहीद पुजारी गडचिरोली येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर। भारत आणि मॉरिशसमध्ये होणार व्यापार करार। मॉरिशसमधील विकास कामांबाबतही काही करार होणार।
आता राम मंदिरापाठोपाठ होणार सीतामाई मंदिर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान. बिहारच्या मिथिलामध्ये होणार सीतामाईचं भव्य मंदिर. हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे नांदेड विमानतळावर आगमन. धीरेंद्र शास्त्री यांना पाहण्यासाठी नांदेड विमानतळावर भक्तांची उडाली झुंबड. भक्तांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना करावी लागली कसरत. पैठणमधील घाटावर विविध धार्मिक चित्रे रेखाटली. धार्मिक चित्रांकडे नागरिक आकर्षित. आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून रेखाटली चित्रे. फरार असलेल्या खोक्याची गाडी पोलिसांकडून जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून सतीश भोसलेचा शोध सुरू. अद्यापही सतीश भोसले फरार, मात्र गाडी पोलिसांच्या ताब्यात. संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी अद्याप फरार. कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देऊन गायब. हत्येला 3 महिने उलटूनही कृष्णा आंधळे फरार. काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना फेक. गोळीबाराची घटना अफवा असल्याची पोलिसांची माहिती. काडतुसाची रिकामी पुंगळी कुठून आली याचा शोध सुरू. कोकणात सध्या शिमग्याची जोरदार तयारी सुरू. दापोलीतील अंजर्ली गावामध्ये हौशी मंडळ. तरीबंदर भंडारवाडा वाडीतून आता शिमग्याची पालखी ढोल ताशांच्या गजरात घरोघरी पोहोचली. यावेळी ग्रामस्थांकडून पालखीचं स्वागत करत मनोभावे पूजा करण्यात आली. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात. गुहागर तालुक्यातील गिमवी गावातील झुलाई देवीचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेत सहभागी. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला छावणीचं स्वरूप. बाजार समितीत आज अविश्वास ठरावावर होणार विशेष सभा. सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात 15 संचालकांनी एकत्र येत गेल्या सोमवारी केला होता अविश्वास प्रस्ताव दाखल. नंदुरबारमध्ये कांदा मार्केट सुरू. यंदा 2 लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट. पहिल्याच दिवशी मिळाला 1825 रुपये क्विंटल भाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त. जळगावातील 40 गावच्या बाजारात विविध प्रकारांच्या लाल मिरचींची आवक वाढली. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या भावात फारसा फरक नाही. वाशीमध्ये तूर खरेदीसाठी 1972 शेतकऱ्यांची नाफेडकडे ऑनलाईन नोंदणी. मात्र प्रत्यक्ष खरेदी अद्याप सुरू नाही. यामुळे शेतकरी चिंतेत. तूर खरेदी प्रक्रिया लवकर सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशीमध्ये वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांना फटका. उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्ष खराब होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात. शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त. मागील 4-5 वर्षांपासून जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढले. पैठण तालुक्यात गव्हाचं पीक जोमात. गव्हाचे पीक निघण्यावर आता आले. ओंब्या सोनेरी रंगाने बहरल्यात. 133 हेक्टरवर गव्हाची पेरणी. जिल्हा परिषद सर्कलमध्ये कामे होत नसल्याने माजी जिल्हा परिषद सदस्याकडून उपोषण. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायकेमधील प्रकार. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शेतकऱ्यांचं आंदोलन. नागपूर चंद्रपूर मार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. सोयाबीन खरेदीची मुदतवाढ आणि कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी. 8 वर्षापासून मेट्रो 3च्या प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांकडे MMRC प्रशासनाची दुर्लक्ष. मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या व्यवस्थापिका अश्विनी भिडे यांनी प्रश्न सोडवले नाही तर मोठे आंदोलन करणार. तर पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा. उल्हासनगरमध्ये बौद्ध समाजाने एकत्रित येत काढला भव्य मोर्चा. बुद्धगयेतील महाबोधी विहार मुक्तीसाठी सध्या देशभर शांततेत आंदोलन सुरू. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मेळघाटातील आदिवासींचा मोर्चा. रोजगार हमी योजनेचे 85 कोटी द्या यासह विविध मागण्या.
अकोला जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत जिल्हा परिषद मुख्य गेटजवळ केला घंटानाद. कर्मचाऱ्यांच्या 11 प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा. उल्हासनगरमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून मानधन रखडल्याने आशा सेविकांचं आंदोलन. महापालिकेच्या गेट समोरच करण्यात आलं आंदोलन. जलजीवन मिशन योजनेचे काम 3 वर्ष होऊनही अपूर्ण. आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषद समोर पुष्पा स्टाईलने केले आंदोलन. बीडच्या आष्टीमधील शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायतचे लाक्षणिक उपोषण. 2 वर्षांपासून आनंदाचा शिधा किटचे मानधन थकीत. 13 दिवसांपासून शासकीय धान्य गोदाम बंद. पीक विमा काढल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई अजून शेतकऱ्यांनी मिळालेली नाही. अनेकदा एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये चक्रा मारल्यात. प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी आक्रमक. अमरावतीमधील स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य. गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण. महावितरण कार्यालयावर गावकऱ्यांचा मोर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट. अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी गावात एका घराला आग. आगीचं कारण अस्पष्ट. घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. परभणीच्या पूर्णा तालुक्यात ताडकळस गावात मशिनरी दुकानाला आग. आगीत दुकानांचं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. पिंपरी चिंचवडमध्ये नशा करण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून तरुणाने 13 दुचाकीत जाळल्यात. 27 वर्षीय तरुणाने सोसायटीतील रहिवाशांच्या दुचाकी पेटवल्यात. सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह. रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील घटना. या घटनेमुळे परिसरात खळबळ. जुन्या भांडणाच्या वादातून 2 तरुणींना टोळक्यांकडून मारहाण. पुण्यातील डिमोरा पब समोरील घटना. या प्रकरणाची बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.